उद्या नवरात्रीवर बोलतील की नवरात्री उत्सव बंद करा किंवा दहीहंडी उत्सव बंद करा, मग मोहरम पण बंद करायला पाहिजे. सगळीच परंपरा बंद करू. गणेश उत्सव म्हणजे धागडधिंगा, दारू पिणार, पत्ते खेळणार. लोकांना काय वाटतं माहिती का, गणेश उत्सव म्हणजे विसर्जन मिरवणूक. पण ते विसर्जन मिरवणुकीला का एवढे तास लागतात? कारण अख्खं पुणे शहर रस्त्यावर आहे ना. पुणेकरांना माहिती आहे की पुण्यात FC रोडला एक मंडळ असायचं, उदय तरुण मंडळ. त्या मंडळात मी लहानपणापासून त्या मंडळाचा कार्यकर्ता पण राहिलो, त्या मंडळाचा उत्सव प्रमुख पण राहिलो आणि त्या मंडळाचा मी अध्यक्ष पण राहिलो. गणेश उत्सवाच्या आठवणी तुम्ही मला विचारलं लहानपणाची, तर सर्वात मोठी आठवण म्हणजे घरोघरी जाऊन वर्गणी मागणं. बरं. आणि खरं पुणेकर म्हणजे 1 ते 4 मध्ये तुम्ही जाऊन त्यांना वर्गणी मागितलं तर ते तुम्हाला अजिबात 1 रुपये देत नाही. पावती पुस्तक तर घेऊन जायचं, पण येताना शिव्या घेऊन यायचं त्यांच्याकडनं. आणि ती एक आठवण असायची. दुसरी, गणेश उत्सवात जेव्हा वर्गणी मागायला आम्ही जायचो तेव्हा आता अपेक्षा असायची ना, आता आपण लहान आहे तेव्हा लहान मुलाला बघून तरी 100, 100, 151 असं द्यावं. पण ते जेव्हा पावती म्हणायची 5 रुपये लिही, 11 रुपये लिही, अशी म्हणजे ही पण गणेश उत्सव मी पाहिली. तुमची आवडतं कोणतं ऍक्टिव्हिटी होती? म्युझिकल चेअर. म्युझिकल दुसऱ्याला खुर्चीच द्यायची नाही. जे पण खुर्ची ती आपल्याकडेच ठेवायची, दुसऱ्याला द्यायचीच नाही. हीच म्युझिकल चेअरची ऍक्टिव्हिटी आवडायची मला. जिंकलाय कधी म्युझिकल चेअर? हो, अनेक वेळा. ते म्हणलं ना, ते आपली स्पोर्ट्समॅन स्पिरिट आहे ना की. आणि ॲथलीट तेव्हा यंग होतो, स्पोर्ट्स खेळायचो तर रनिंग पण फास्ट होता आणि मेंटली ती असायची नाही, ह्याला खुर्चीच द्यायची नाही. गणेशोत्सवाचा जो मूळ उद्देश होता की समाजाला एकत्र आणणं, त्या कॉन्टॅक्समध्ये हा माझा प्रश्न आहे की तुम्हाला अशा काही तुम्ही बदल अपेक्षित करताय का, किंवा तुम्हाला वाटतं की हे झालं, हे बदल झाले, आणखी आपण म्हणजे इम्प्रूव्हमेंट, नॉट चेंजेस, इम्प्रूव्हमेंट, तर आणखी आपला गणेशोत्सव आणखी चांगला होईल? प्रत्येक गणेश मंडळांनी फक्त गणेश उत्सव साजरा नाही करायला पाहिजे. ह्या गणेश उत्सवची जे पण देणगी किंवा उत्सवात जे पण देणगी येते त्याच्यातून सामाजिक कार्य काय करू शकतो, समाजासाठी काय करू शकतो, सामाजिक कार्य काय करू शकतो वर्षभर, प्रत्येक मंडळ ते करते आज. दुसरं, गणेश उत्सवात तुम्ही स्पेसिफिक विचारलं तर मी जसं म्हणलं की धार्मिकताला कसं पालन करून आणि परंपराला जपून कसं गणेश उत्सव करू शकतो, ती आज मंडळ करतायत. नम्रतेने, प्रेमाने त्यांना रिक्वेस्ट केली, त्याच्याने अनेक मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत DJ बंद करून पारंपरिक वादन ह्याची सुरुवात केली. लोकांना काय वाटतं माहिती का, गणेश उत्सव म्हणजे विसर्जन मिरवणूक. तशी नसते. गणेश उत्सव म्हणजे 10 दिवसाचा उत्सव, ज्याच्यात तुम्ही धार्मिक परंपराला जपून जे गोष्ट कार्य करतात ते, प्लस मग आगमन आणि विसर्जनची मिरवणूक. आम्ही अनेक ठिकाणी मिटिंगला जातो, CP ऑफिस असेल, इथे असेल, महानगरपालिकाची मिटिंग असतात, त्याच्यात एकच मुद्दा सगळे बोलतात की विसर्जन मिरवणूक एवढं तास लागतात, एवढं तास लागतात, एवढे. पण ते विसर्जन मिरवणुकीला का एवढे तास लागतात? कारण अख्खं पुणे शहर रस्त्यावर आहे ना. कारण त्यांना प्रत्येक गणेश मंडळ किंवा गणपतीचं एकतर दर्शन तर घ्यायचं आहे, पण त्यांनी वेगळं काय आकर्षण केलं आहे देखाव्यात, ती महत्त्वाची असते. ती देखावा बघण्यासाठी येतात. काही जण ढोल ताशाच्या वादन ऐकण्यासाठी येतात, काही मंडळ DJ लावतात. पण मला एवढी खात्री आहे की काही मंडळ DJ लावताना पण त्याच्यात पारंपरिक गाणे लावतात, अश्लील गाणे लावत नाही. पण त्या जय श्रीरामचं गाणं लावला, भारत का बच्चा अच्छा जय श्री, त्या गाण्यावर नाचण्यासाठी लोक येतात. लोकांना आधी वाटायचं की पुण्याचं गणेश उत्सव म्हणजे धागडधिंगा, दारू पिणार, पत्ते खेळणार कार्यकर्ते, ते पूर्ण चेंज झालंय. ती काळाची गणेश उत्सव वेगळी होती. आत्ताची ह्या गणेश उत्सवात तुम्ही कुठेही जावा, मी माझी गॅरंटी घेऊन सांगू शकतो, विविध मंडळांच्या वतीने मी गॅरंटी घेऊन सांगू शकतो की यंदाचा गणेश उत्सव जे पुण्यात होतो त्याच्यात धर्म आणि परंपराला जपून हे गणेश उत्सव होतो. माझा जो पुढचा प्रश्न आहे तो उद्योजक पुनीत बालन यांना नाही आहे, तो कार्यकर्ता पुनीत बालन यांना आहे. बोला. आणि करारा जवाब चाहिए. हां. तर एक ज्येष्ठ अभिनेत्री होत्या, त्यांनी एक मध्ये असं वक्तव्य केलं की आता गणेशोत्सव बंद करायची वेळ आली. हो, तर ज्येष्ठ नाही, त्याचं नाव पण सांगतो, शुभांगी गोखले म्हणून आहेत ते अभिनेत्री. हां, ते म्हणले की सार्वजनिक गणेश उत्सव बंद करायची वेळ आहे, कारण त्याच्यात दारू पितात, पत्ते खेळतात, मंडळ काही करत नाही, फक्त धागडधिंगाणा चालू असते. हां, आता तुम्ही प्रश्न विचारा.
त्यावर तुमचा कार्यकर्ता म्हणून काय भावना आहेत, त्यांना काय रिप्लाय द्याल तुम्ही? त्यांना मी ऑलरेडी रिप्लाय दिली आहे आणि मी कार्यकर्ता म्हणून परत रिप्लाय दिली, उद्योजक म्हणून नाही. पहिली गोष्ट, त्यांनी जी ही स्टेटमेंट केली त्या स्टेटमेंटची टायमिंग बघा. कारण त्यांची एक फिल्म होती, त्यांची एक पिक्चर रिलीजला होती, घरात गणपती का काहीतरी असं नाव आहे, ती रिलीज होत होती फ्रायडेला. आणि ह्यांनी स्टेटमेंट केली वेनिसडेला. म्हणजे हे फिल्मच्या प्रमोशनसाठी केली का? जसं मी तुम्ही म्हणलं ना, मीम्स खूप येतात, निगेटिव्ह पण येतात, पॉझिटिव्ह. तर एनी पब्लिसिटी इज गुड, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह. तर त्या ताईंनी फिल्मच्या प्रमोशनसाठी हे केली का? माझा प्रश्न त्यांना थेट आहे. तसं करायचं असेल तर मग ठीक आहे, त्यांनी फिल्मच्या प्रमोशनसाठी केलं. पण मी काही दिवस अगोदर जेव्हा मला पत्रकारांनी हे प्रश्न विचारला होता, मी ते उत्तर त्यांना दिलं आहे. आणि त्या उत्तरात मी स्पष्ट बोलले की आज पुण्याचा गणेशोत्सव हे लोकल टू ग्लोबल झाला आहे. ह्याच गणेशोत्सव जे तुम्ही बंद करण्यासाठी म्हणताय, त्या गणेशोत्सव बघण्यासाठी परदेशातून लोक येतात ह्या 10 दिवसात. आणि नेमकं पुण्यात आणि मुंबईतच येतात गणपती बघण्यासाठी, कारण ते आकर्षण इथेच आहे. आणि त्यांना ताईंना म्हणलं मी की तुम्ही गणेशोत्सवात या, नक्की या, आमच्याकडे तर याच. आणि मी त्यांच्यासोबत अनेक मंडळ जोडून देईल जिथे हे ताई जाऊन बघू शकतात की वर्षभर हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते दारूच पीत बसतात की पत्ते खेळत बसतात की उत्सवात, आणि वर्षभर की सामाजिक कार्य पण करतात. तर माझं त्यांना स्पष्ट तेच आजही ओपन इन्व्हिटेशन आहे की ताईंनी यावं गणेशोत्सवात. मी माझ्या लोकांसोबत मी तिला पाठवेल, जिथे जे मंडळ तिने नेम केली, लेटर नेम द मंडल विथ एव्हिडन्स की हे लोक हे करतात, त्या मंडळात मी पाठवून दाखवेल की हे गोष्टी घडत नाही. म्हणून परत मी ते सांगेल की त्यांची जी टायमिंग होती, इट वॉज कम्प्लिटली अ स्टंट टू प्रमोट देअर फिल्म. गणेशोत्सवाबरोबर जसं ते बोलत आहेत, उद्या नवरात्रीवर बोलतील की नवरात्री उत्सव बंद करा किंवा दहीहंडी उत्सव बंद करा. मग ईद मोहरम असेल, मग मोहरम पण बंद करायला पाहिजे. मग एक काम करू, सगळेच उत्सव, सगळीच परंपरा बंद करू आपण, मग नॉर्मल राहू. फक्त दिवाळी आली, दिवाळी साजरा करू, क्रिसमस आली, क्रिसमस करू. नाहीतर इंडियन कल्चरला आपण बार करून वेस्टर्न कल्चर ॲडॉप्ट करू. हॅपी न्यू इयर आणि एक असतं 31 डिसेंबर, चालणार आहे का? नाही. भारत ही खूप रिच कल्चरची देश आहे. अनेक वर्षापासून इथे वेगवेगळे, इस्पेशली महाराष्ट्र असेल, वेगवेगळी संस्कृती, इथे कल्चर खूप वेगळी आहे. अनेक उत्सव होतात आणि उत्सव जपवण्याचं काम हे आमचं आहे. मी श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचं उदाहरण घ्या, ट्रस्टचं आमच्या. आज जेव्हा आम्ही गणेश उत्सव साजरा करतो, पहिला रोजगार कोणाला भेटतो? जो डेकोरेशन करतो. डेकोरेशन एक माणूस नाही करू शकत, त्याच्या अंडर डेकोरेशन करणारे आज 100 लोक असतात. मग तो डेकोरेशन करणारा वेगळा 100, मांडव उभं करणारा 50 लोक, बरोबर. मग पुजारी, आपल्याला गुरुजी लागतात, कारण 24 तास आपल्याला गुरुजी ठेवायला लागतं. तर एका शिफ्टमध्ये मी 4 गुरुजी पण ठेवले, तर 4x3 शिफ्टमध्ये किंवा 4 शिफ्ट, मग ते 20-25 गुरुजी तिकडे येतात. मग हे 10 दिवस भजनी मंडळ येतात. भजनी मंडळांना आम्हीच इन्व्हाइट करतो ना भजन, इथे स्पिरिच्युअल भजन करायला. मग त्यांचा रोजगार उपलब्ध होतो. प्रसाद, हार, ट्रॅक्टर, मग मिरवणुकीत ढोलताशा पथकची संख्या आहे 600-700 मुलं एका पथकात असतात. तर ऑन अन ॲव्हरेज तुम्ही मला विचारलं तर आज गणेश उत्सवात जे मी ऐकलं आहे की खूप हजारो कोटींचा उलाढाल ह्या 10 दिवसात होतात. मीम्स कधी पॉझिटिव्ह असतात, कधी इन्सल्टिंग असतात, मिक्स असतात. पण तुमच्यावर पॉझिटिव्ह मीम्सचा फ्लड बघितला मी सोशल मीडियावर. तुम्ही असे तुमचे माझ्यावर पॉझिटिव्ह पण आहे, माझ्याकडे निगेटिव्ह पण असतात. मी तर पॉझिटिव्ह बघितलं. नाही, माझ्याकडे निगेटिव्ह येतात ना रिपोर्टिंगला की यांनी हे टाकलं, त्यांनी ते टाकलं. हां, तुमचा आवडता मीम सांगा एखादा तुमच्यावरच आलाय, तुम्ही पाहिलाय. माझा आवडता मीम त्याच्यातला एक आहे, 2 आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्ह मीम हे की पुण्यात आतुरतेने वाट बघतोय पुण्याचा गणेशोत्सव, ऑक्सिजन महोत्सव आणि ऑक्सिजन उत्सव आणि बालनोत्सवसाठी ती एक आहे.
दुसरी जी मी म्हणलं जी निगेटिव्ह आहे विच मी पॉझिटिव्हली घेतली, हे सगळ्या मंडळांना मी जाहिरात देऊ नाही शकत. काही मंडळ रिस्ट्रिक्शन्स असतात आम्हाला पण आमच्या म्हणजे जे हे याच्यात. तर मागच्या वर्षीच्या मिरवणुकीत एका मुलगा होता, तो विसर्जन मिरवणूक झाली असेल त्याची की मिरवणुकीत तो ट्रॅक्टरवर उभा आहे आणि एक बॅनर घेऊन उभा आहे विदाऊट पुनीत बालन. तर ती अशी लोक करतात. दुसरं जसं तुम्ही आधी म्हणलं की एक मीम की पुण्याचा मानाचा 6वा गणपती. आता मी म्हणाल 6वा गणपती नाहीच आहे, आम्ही हिंदुस्थानातला पहिला गणपती आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवातच आमच्या फाउंडर श्रीमंत भाऊसाहेबांनी 1892ला आणि लोकमान्य टिळकांनी एकत्र केली आहे. तर आम्ही पहिले 6वा नाहीच आहे आम्ही. तर असे मीम्स आहेत, भरपूर मीम्स आहेत. मी कालच एक मीम पाहिली की आमच्याच फिल्मची डायलॉग आहे मुळशी पॅटर्नचा की पुण्याचा गणेश उत्सव पुनीत बालन आणि ते ओम भूतकरचा फोटो दाखवला आहे आणि खाली लिहिलंय आता अख्खा मार्केट आपलाच आहे. हा प्रश्न यू कॅन स्किप इफ यू वॉन्ट. पुढे राजकारणामध्ये जायचा काही प्लॅन आहे का? नाही, मी का स्किप करू? तुम्ही प्रश्न विचारा, मी दिलं होतं. ट्रूथ बोल्ड आहे ना, तेव्हा राजकारणावर मला प्रश्न विचारतात. मी हेच म्हणतो की ॲट द मोमेंट माझी पोझिशन अशी आहे की वाय बी अ किंग मेकर. हां, तर मी आज किंग मेकरच्या भूमिकेत आहे. हां, तर आय कॅन बी अ किंग मेकर. बट पुढे आता मी कुठल्या महाराजाकडे जात नाही, मी कुठल्या ज्योतिषीकडे जात नाही, मी कोणाला माझा हात दाखवत नाही, पत्रिका दाखवत नाही. आज माझ्या नशिबात लिहिलं असेल किंवा माझ्या डेस्टिनीमध्ये लिहिलं असेल की मी राजकारणात जाईल तर मी जाईल. नाही लिहिलं असेल तर मी किंग मेकर म्हणून राहील. सिस्टममध्ये तर राहायला पाहिजे, पण तुम्ही पॅरल एक सिस्टम पण उभं करू शकता. तर आय थिंक मी पॅरल सिस्टम उभं करतोय.